सर, एकूणच हायकोर्टानंतर तुम्हाला लोकायुक्तांनी दिलासा दिला, एकूणच एक मोठं गंभीर प्रकरण होतं, भ्रष्टाचाराचे आरोप होते, काय सांगा? याबाबतचे जे काय आरोप उच्च न्यायालयामध्ये पिटिशनरनी केले होते की कृषी विभागाच्या घोटाळा हा कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी फार मोठ्या प्रमाणात केलाय आणि त्या घोटाळ्याचे असे पुरावे हे सगळं त्यांनी हायकोर्टामध्ये गेले, त्यांनी दाखल केलं. अनेक प्रकरणं झाली, अनेक सुनावण्या झाल्या. एकाही याच्यात पुराव्यात हायकोर्टाला सत्यता वाटली नाही. म्हणून सर्व पुरावे ज्यावेळेस माननीय हायकोर्टाने पाहिले ते बनावट निघाले, ते खोटारडेपणाचे पुरावे निघाले आणि म्हणून माननीय हायकोर्टाने हा घोटाळा तर झालेलाच नाही, पण जे आरोप केले ते सुद्धा खोट्या आरोपावर केलेले आहेत आणि खोट्या आरोपावर केले असल्यामुळं त्यांनी डिस्पोज ऑफ केलं आणि खोटे आरोप करून कोर्टाची दिशाभूल केल्यामुळं त्यांना 1 लाख रुपयाचा दंडही ठोठावला. ते निकाल माननीय उच्च न्यायालयाने ज्यावेळेस याच्यात घोटाळा झाला नाही याचा दिला. आता त्या निकालानंतर त्या बाई आल्या आणि लोकायुक्तांकडनं त्यांनी दाखल केलं. लोकायुक्तांकडे पण बऱ्याच सुनावण्या झाल्या आणि शेवटी लोकायुक्तांनी जसं मान्य हायकोर्टाने निर्णय दिला तसाच दिला की याच्यात कसलाही घोटाळा झालेला नाही, कुठलीही वस्तू आवाचे सवाभावाने घेतलेली नाही आणि तुम्ही जे काही पुरावे दिलेत ते पुरावे पूर्णपणाने खोटे आहेत आणि खोटे पुरावे दाखल करून एखाद्याचं राजकीय आणि सामाजिक आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करताय. अशा पद्धतीचा निर्णय माननीय लोकायुक्तांनी दिलाय. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. सर, जेव्हा तुमच्यावर आरोप होत होते, विरोधकांनी देखील आरोप केले, तर विरोधकांना ही एक चपराक आहे, काय सांगा? आता आहे का हे तुम्ही ठरवा ना, काय वाटतं तुम्हाला? दिलासा मिळाला एकूणच. आता तुम्ही आता काय आमची नीटनीटकी लागली म्हणून ब्रेकिंग असते आरोप केला की, आणि आरोप ज्यावेळेस कोर्ट म्हणतं की हे खरं खरे असं घोटाळ्यात काही तथ्य नाही त्यावेळेस फक्त दिलासा मिळाला. हे सत्य असत्याचं चाललंय. तुम्ही काल एक ट्विट टाकलं होतं की संयम महत्वाचा आहे. बरोबर आहे, संयम महत्वाचा आहे. या गोष्टीत एखादा आपण निकाल जिंकलाय, नियती आपल्या बाजूला आहे, न्यायदेवतेने न्याय दिलाय, त्याच्यात आपण अशा पद्धतीनं अतिशय उद्विग्न होऊन सोशल मीडियावर कुणी मला जीव लावणारे माझे सहकारी किंवा आणखीन कुणी ज्यांना हे वाटलं की हे काही कारण नसताना धनंजयच्या मागं षडयंत्र लावलेलं आहे, त्या सर्वांना मी सांगितलं की संयम ठेवा. तुमच्या या ट्विट नंतर काही मिनिटातच अंजली दमाने यांचं ट्विट खूप चर्चेत आलं होतं. त्यांनी असं फोटो शेअर केले होते आणि म्हटलं होतं की धनंजय मुंडेंच्या समर्थकांकडून छळ सुरूच आहे. अरे छळ सुरू आहे, तुम्ही असले धंदे बंद करा ना. जीवन उद्ध्वस्त करायचे, जीवन उद्ध्वस्त करायचे तुम्ही सुपाऱ्या घेता, असे धंदे बंद करा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक आरोप जे केलाय, पहिल्या आरोपापासून त्या आजच्या आरोपापर्यंत या 20 वर्षात तुम्ही कुठला आरोप सत्य करून दाखवला? तुम्ही खडसेंवर आरोप केले, त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं, तटकरे साहेबांवर, भुजबळ साहेबांवर, अजितदादांवर, पारदादांवर, कुणाला सोडलं तुम्ही? आणि एक तरी पुरावा आहे का? एक तरी प्रकरण तुम्ही तडीस नेलंय? ही तुमची थोतांडगिरी आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर एकूणच आपण पाहायला गेलं तर धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना अंजली दमानिया तसेच विरोधकांकडून कृषी मंत्री खात्यात हा बोगस खतं असो किंवा कापूस असो या खतांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे, यामध्ये कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर धनंजय मुंडेंना मंत्रीपद देखील सोडावं लागलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. एकूणच या सगळ्या घडामोडी बघता आता काल हायकोर्टानंतर लोकायुक्तांनी देखील धनंजय मुंडेंना दिलासा दिलाय. तर आपण आज त्यांच्याशी बातचीत केली आणि एकूणच न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. मला जो दिलासा मिळालाय, एकूणच न्याय प्रक्रियेवर माझी काहीही चूक नसताना मला हा दिलासा दिलेला गेलाय आणि विरोधकांवर देखील त्यांनी या प्रतिक्रियेमधून जोरदार टीका केली आहे. तर मी जान्हवी जाधव, कॅमेरामॅन आसिम यांच्यासह मुंबई.